नमस्कार. महाराष्ट्राच्या राजकारणात आणि सत्ताकारणात एक प्रभावशाली व्यक्तिमत्व, एक पॉवरफुल व्यक्तिमत्व आज न्यूज 18 लोकमत सोबत आहे. आम्ही बोलतोय महाराष्ट्रातल्या एका दादांशी, अजितदादा पवारांशी. दादा नमस्कार. न्यूज 18 लोकमतच्या या विशेष मुलाखतीत आपलं स्वागत. मी आशुतोष पाटील. तुम्हालाही मनापासून. दादा, आपण पूर्वी फार इंटरव्ह्यू कधी द्यायचे नाहीत. आता बघतोय आम्ही की आता आपण मीडियामध्ये येत आहे, मीडियाशी इंटरव्ह्यू देत आहे, खास मुलाखत देत आहे. काय असं अचानक विशेष कारण? पाठीमागे सरकारमध्ये असताना मी ज्यावेळेस उपमुख्यमंत्री झालो त्यावेळेस सुरुवातीच्या काळामध्ये काही इंटरव्ह्यू दिले आणि नंतरच्या काळात मी मला कामामध्ये स्वतःला झोकून दिलं. आता राज्याचं विरोधी पक्ष नेतेपद असल्यामुळं आणि मध्ये काही राजकीय घटना पण अशा प्रकारच्या घडल्या, त्याच्यामुळं मी पुन्हा खूपच मला आग्रह झाला. काय होतं आशुतोषजी, एकाला मुलाखत दिली की मग अलीकडे चॅनल इतके झालेले आहेत त्या सगळ्यांना मग द्यावी लागते. मग आता अलीकडं साधारण आठवड्यात एकाला द्यायची, कारण रोज पटपट पटपट दिली तर मग त्याच्यामध्ये मजा राहत नाही. साधारण तेच गोष्टी रिपीट होतात आणि किती झालं तरी लोकांना आम्ही जे काही तुम्ही प्रश्न विचारता उत्तर देतो त्याच्या संदर्भामध्ये काही काळाने ऐकायला आवडतं. सारखं सारखं रोज तेच ऐकल्यानंतर त्यात मजा राहत नाही. हा कोणाला टोमणा होता का? नाही, कुणाला टोमणार नाही, कुणाला टोमणार नाही. पण तुम्ही एक तुमचं वक्तृत्व प्रसिद्ध आहे, तुमच्या सभांना गर्दी होते, सोशल मीडियावर देखील तुमच्या भाषणांना खूप लाईक्स असतात, व्ह्यूज असतात. मी सभामध्ये बोलत असतो, प्रेसच्या पुढं जात असतो, कुठंही गेलो तर प्रेस मी घेतच असतो, त्याच्यावर तिथं चालतं. पण आता केले सुरू, आता इथून पुढं तशी तक्रार येऊन देणार नाही. आपण सारखं म्हणताय की महाराष्ट्रामध्ये पुन्हा सत्तांतर होऊ शकतं. कोर्टामध्ये जी केस चालली त्या केसच्या अनुषंगाने आपण बोलताय. ज्या घटना घडल्यात आणि त्याच्यातनं इथं सत्ता बदल झाला ते जर ग्राह्य धरलं गेलं तर स्थिरता देशात कुठल्याच राज्यामध्ये राहणार नाही. देश पातळीवर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना वन साइड पूर्ण बहुमत मिळतं म्हणून ठीक आहे, पण तुम्हाला मी सांगेल 84च्या नंतर ज्यावेळेस राजीव गांधी पंतप्रधान झाले त्याच्यानंतर थेट 2014लाच नरेंद्र मोदी साहेबांना बहुमत त्या ठिकाणी मिळालं. UPA सरकार, NDA सरकार हे आपण 89ला बघितलं, 91ला बघितलं, 96, 98, 99, 2004, 2009 आणि 2014 पासून पुन्हाही सुरू झालं. त्याच्यामुळं जर एवढा मोठा ग्रुप बाजूला गेला आणि त्याला तुम्ही मान्यता दिली तर काही एक समजा कुठल्या पक्षामध्ये एक 10 आमदार निवडून आले, मग त्याच्यातले 6 बाजूला गेले म्हणजे ते पक्ष घेऊन जाणार का? आता कसं खासदार आणि आमदार मेजॉरिटी गेले म्हणून पक्षही त्यांच्या ताब्यात दिला आणि सिम्बॉल पण त्यांच्या ताब्यामध्ये दिलं, असंच झालं ना. पण केंद्रीय निवडणूक आयोगाचा निर्णय आहे ना तो आहे ना, त्याच्यावर तो निवडणूक आयोगाचा निर्णय असल्यामुळं तिथंच सगळे थांबले. म्हणून तर मग नंतर ज्यावेळेस एखादे फायनल अथॉरिटी निर्णय देते तिथं आपल्याला नाही न्याय मिळाला तर आपली जी काही घटना, कायदा, संविधान काय सांगतं, मग तुम्ही न्यायव्यवस्थेकडे जावा. म्हणून ते आता न्यायव्यवस्थेकडे गेलेले आहेत. न्यायव्यवस्थेच्या पुढे ते प्रकरण आहे. 5 बेंच ऐकतंय. शिंदेचा हा जो गट निघाला याचं कारण शिवसेनेत त्यांची घुसमट होत होती आणि त्याला कारण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी होती असा आरोप करतोय. कारण राष्ट्रवादी मोठी होत होती आणि शिवसेनेमध्ये कुठे ना कुठे त्यांचं खच्चीकरण होत होतं. हा आरोप मान्य आहे आपल्याला? हा आरोप अजिबात मान्य नाही. माझे एकनाथराव शिंदेचे पण तसे, कारण आम्ही एकत्रपणे काम केलं 2.5 वर्ष, त्याच्यामुळे चांगली संबंध, म्हणजे आम्ही बोलू शकतो. आम्ही काही एकमेकाचे शत्रू नाहीत, आम्ही विरोधक असलो. आपल्यामध्ये महाराष्ट्रात एक वेगळी परंपरा आहे नक्कीच की विरोधक असले तरी आपण चर्चा करू शकतो, डायलॉग ठेवू शकतो, वैयक्तिक नसावं वैर. वैर वैयक्तिक नसावं. पण हे सगळं होत असताना त्यामध्ये त्यांना तिथं
पक्षांतर्गत काही अडचणी यायला लागलेल्या होत्या. म्हणजे त्यांचा विभाग असेल, नगरविकास, काही त्यांची अपेक्षा वेगळी असेल, त्यांच्या नेतृत्वाची अपेक्षा वेगळी असेल, अशा काही गोष्टी घडायला लागल्या होत्या. आणि दुसरी गोष्ट, माझं स्वतःचं मत आहे ते मी म्हणजे त्यांचं कुणाचं मत आहे असं मी म्हणणार नाही. ज्यावेळेस सोनियाजींनी, पवारसाहेबांनी, उद्धवजींनी तीन पक्ष एकत्र येऊन सरकार आघाडी करायचा निर्णय घेतला, महाविकास आघाडी, अशा प्रकारची महाविकास आघाडी कुणी, तुम्ही देखील संपादक म्हणून तुम्हाला कुणी सांगितलं असतं तर तुम्ही म्हणलं असतं वेळ लागला याला, काही आता बोलायला लागला. बरोबर आहे, कारण विचारधारा टोटली वेगळी होतं, एकदमच वेगळी आहे. पण तो निर्णय त्या तिन्ही नेत्यांनी घेतला. निर्णय घेतल्यानंतर ह्या बाकीच्या मान्यवरांच्या आग्रहाखातर उद्धव ठाकरे साहेबांनी मुख्यमंत्री पद स्वीकारलं. काँग्रेसची इच्छा होती, पवार साहेबांची इच्छा होती, त्याच्यामुळे त्यांनी स्वीकारलं. तुमची इच्छा होती? नाही, त्यांनी, मी नेहमी ज्यांच्याबरोबर आपण जात असतो, उद्याच्याला जर तुमचं आणि आमचं एकत्र मिळून सरकार करायचं, तुमचे जास्त आमदार आहेत, तर मुख्यमंत्री कोण करायचा तो तुमचा अधिकार आहे असं माझं मत आहे, कारण डेमोक्रेसी आहे. आणि उपमुख्यमंत्री कोण करायचं ते आमचे आमदार त्या ठिकाणी ठरवतील, आमचे वरिष्ठ ठरवतील. बरोबर आहे. तसं तिथं एकनाथराव शिंदेचं नाव आम्हाला ऐकायला मिळत होतं की जर उद्धव ठाकरे साहेबांनी मुख्यमंत्रीपद स्वीकारलं नाही तर एकनाथराव शिंदे, कारण तेच गटनेते होते, शिवसेनेचे गटनेते म्हणून आम्ही एकनाथराव शिंदे साहेबच त्यांनाच पाहत होतो. आणि नंतर मग साहजिकच त्यांच्या पक्षाच्या प्रमुखांनीच मुख्यमंत्री होण्याचा निर्णय घेतल्यानंतर बाकी म्हणजे एकनाथरावांना पण थांबावं लागलं. पण तरी देखील त्यांच्याकडे त्यांनी खातेवाटप पहिल्यांदा 1 महिनाच 7 लोक मंत्रिमंडळात होती. स्वतः उद्धवजी, एकनाथराव, सुभाष देसाई, छगन भुजबळ, जयंत पाटील, माझ्या माहितीप्रमाणे बाळासाहेब थोरात आणि नितीन राऊत, असं ते 7चं मंत्रिमंडळ होतं. त्यावेळेस ह्यांच्याकडं खाती गृह होतं, नगरविकास होतं, कुणाकडं एकनाथराव शिंदे साहेबांच्याकडं महत्त्वाची खाती दिली होती, तात्पुरती दिली होती. नंतरच्या काळामध्ये मग त्यांनी रस्ते विकास महामंडळाने नगर विकास खातं घेतलं. पण म्हणजे तेव्हा एकनाथरावांचं नाव तुमच्याही कानावर होतं, लोकांना वाटत होतं, आणि ते झालं नाही, तिथे ठिणगी पडली पहिली? नाही, त्या पक्षामध्ये वरिष्ठांनी, शेवटी बाळासाहेबांच्या नंतर पक्ष कोण चालवत होतं? उद्धव ठाकरे साहेब. त्याच्यामुळे त्यांनी कोण करावं तो त्यांचाच अधिकार असतो ना. जसा आमचा पक्ष आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली, मार्गदर्शनाखाली चालतो, तसं आज भाजपमध्ये पंतप्रधान साहेब किंवा अमित शाह साहेब निर्णय घेतील तो साधारण अंतिम निर्णय त्या. आता मी माझ्या पुन्हा प्रश्नाकडे येतो की जे त्यांच्यामध्ये जे विभाजन झालं, हे जे बाहेर पडले, याला कारणीभूत त्यांचा अंतर्गतच विरोध किंवा असंतोष आहे असं तुम्हाला म्हणायचं आहे? एनसीपी कारणीभूत नाही? माझं मत एनसीपी कारणीभूत नाही, कारण मी तिथं काम करत असताना सगळ्यांना मदत कशी होईल हाच प्रयत्न, मी नुसतं आमच्या आघाडीमध्ये नाही, मी इतर पण राजकीय पक्षाचे कोणी आमदार आले तर त्यांना पण माझ्या परीनं शक्य तेवढी मदत करण्याचा प्रयत्न करत असतो. कारण ते त्या भागाचे लोकप्रतिनिधी असतात. त्याच्यामध्ये इतक्या सार्वजनिक कामामध्ये बारीक सारीक गोष्टीमध्ये राजकारण बघून चालत नसतं. पण ही जी गुवाहाटी एपिसोड जो आपण बघितला, त्याच्या आधी तुम्हाला कोण लागली होती का की असं काही होईल? आणि तुम्ही सांगितलं होतं मधून अधून कानावर यायचं, त्यावेळेस आम्ही आमच्या वरिष्ठांच्या कानावर सांगायचो. मग तुम्हाला काय प्रतिसाद आला? तुम्हाला काय प्रतिसाद मिळाला त्यावेळेस? नाही, आम्ही आमच्या वरिष्ठांना सांगायचो. आमचे वरिष्ठ उद्धव ठाकरे साहेबांना बोलत असतील, त्यांच्याशी चर्चा करत असतील. कारण पवारसाहेब तर फार वर्ष पवारसाहेबांच्या भोवती महाराष्ट्राचं राजकारण फिरतंय, हे आपण बघतोय. 78ला ते पहिल्यांदा राज्याचे मुख्यमंत्री झाले. 78 आणि 2023 हे सतत अनेक वेगवेगळी मंत्रिमंडळ पवारसाहेबांनी बघितली, विरोधी पक्ष सगळे सत्ताधारी वगैरे सगळं बघितलं. महाराष्ट्राच्या राजकारणात आता पाहता सारखा असा एक आरोप होतो की राजकारणाची पातळी घसरते. खरंच असं होतं? 100% घसरली. तुम्ही बघताय ना, वेगवेगळ्या मंत्रिमंडळातल्या सहकाऱ्यांची वक्तव्य, सत्ताधारी पक्षाच्या प्रवक्त्यांची वक्तव्य,
विरोधी पक्षाच्या पण काही मान्यवरांची वक्तव्य, सत्ताधारी पक्षाच्या आमदारांची वक्तव्य, किंवा काल ज्या प्रकारे सभागृहामध्ये गोंधळ झाला, एका आमदार म्हणजे मिरवणूक निघत असताना जे काही एका महिलेच्या संदर्भात आणि एका विधानसभा सदस्याच्या संदर्भामध्ये दाखवण्यात आलं, ते तसले प्रकार हे आपल्या महाराष्ट्रामध्ये कधी नव्हते. इतक्या खालच्या पातळीवर जाऊन राजकारण करू नये कुणीच करू नये. सत्ताधाऱ्यांनी पण करू नये आणि आम्ही विरोधकांनी पण करू नये. विरोधकांनी करू नये जेव्हा तुम्ही म्हणता, तेव्हा दररोजच्या संजय राऊतांचे सकाळी ज्या प्रेस ब्रीफिंग होतात त्याच्याकडे तुमचा इशारा आहे? नाही, ज्यांनी त्यांनी त्याच्या संदर्भातली नोंद घ्यावी. मी नेम धरून कशा करता बोलायचं? मी कोणाला एकट्याला बोलत नाही. माझंही जर काही चुकत असेल तर मी पण ते तसं. पण हा जो आरोप होतो की संजय राऊतांच्या दररोजच्या बोलण्यामुळे हे वातावरण चिघळते, असं जर म्हटलं तर त्यावर आपण काय सांगू? नाही, तो त्यांचा पक्ष म्हणजे संजय राऊत स्पोक्समन कुणाचे आहेत? उद्धव ठाकरे साहेबांचे, म्हणजे पूर्वी शिवसेनेचे होते, आज ते शिवसेना म्हणूनच काम करतायत. त्याच्यावर त्यांच्या पक्षाच्या वतीनं त्यांनी काय बोलावं लोकशाहीमध्ये तो त्यांचा अधिकार आहे. आपण थांबवू शकत नाही. प्रत्येकाला आपलं आपलं मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे. हसन मुश्रीफांची केस सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची या संदर्भातली काय भूमिका राहिली आहे? एक टार्गेट केलं जाते, तपास यंत्रणांचा गैरवापर केला जातो असा आरोप होतोय. तुम्ही आज देश पातळीवरच बघताय ना काय चाललंय ते. फक्त महाराष्ट्राचं नाही, देशामध्ये वेगवेगळ्या राज्यांची माहिती घ्या, महाराष्ट्राची माहिती घ्या. ह्या संदर्भामध्ये पाठीमागच्या काळामध्ये काही लोकांची इन्क्वायरी चाललेली होती, परंतु मधी काही सत्तांतर झाल्यामुळं कुणाची इन्क्वायरी थांबल्यासारखी झाली असं वाटतंय वगैरे. हे जी माहिती घेतल्यानंतर ते सगळंच चित्र लोकांच्या समोर आहे. राजकीय दबाव आणला जातो आणि जर त्यांच्या पक्षात सामील नाही झाला तर अशा प्रकारच्या तपास यंत्रणा पाठी लागतात, असं काही चित्र आहे? तुम्ही माझ्या तोंडून वधून घेण्याचं काही कारण नाही. तुम्हाला त्रास झाला कधी? मला झालंच ना. मागे 1.5-2 वर्षापूर्वी माझ्याही घरामध्ये 22 लोकांच्या वर 3 दिवस छापे. 7 दिवस आपल्या कुटुंबियांना त्रास झाला? हो, माझ्या घरातल्या नातेवाईकांना झाला, बहिणींना झाला, सगळ्यांना झाला. विजयताईंना त्रास झाला? सगळे म्हणजे बहीण म्हणल्यावर ती आलीच ना त्या. पण मग त्याच्यानंतर तुम्हाला असं कधी वाटलं नाही की आपण हे थांबवूया कुठेतरी? कारण तुमचं आणि देवेंद्र फडणवीसांचं वैयक्तिक समीकरण चांगलं आहे. थांबूया म्हणजे तुम्ही त्यांच्या दबावाला समजा बळी पडून काही निर्णय घेतला असता. एकदा तुम्ही निर्णय घेतला होता. नाही, त्या निर्णयाच्या संदर्भामध्ये मी बोलत नाही, हे सगळ्यात तुम्हाला माहिती आहे. परंतु तो निर्णय का घेतला, कसा घेतला, त्याच्यावर काही लोकांनी आपली आपली मतं पण दिलेली आहेत. पण त्या खोलात मला जायचं नाही. त्याच्यात देवेंद्रजींनी पण काही मत व्यक्त केलेलं आहे. पण ते आता ह्या गोष्टीला 3 वर्षापेक्षा जास्त काळ होऊन गेलेला आहे. 3.25 वर्षापेक्षा जास्त काळ झालेला आहे. पण ह्या सगळ्या घटना बघता पाठीमागच्या काळामध्ये मी राजकारणात आलो. 1991 साली मी खासदार झालो. 91 पासून आता 2023 पर्यंत बघत असताना मागच्या काळात अशा पद्धतीनं यंत्रणेचा वापर कोणी सत्ताधाऱ्यांनी केलेला मी तरी पाहिलेला नाही. तुम्ही जेव्हा म्हणता की मला सुद्धा वैयक्तिक त्रास झाला, पण असं आहे की शेवटी राजकारणामध्ये कोणी कोणाचा परमनंट शत्रू किंवा परमनंट मित्र नसतो. आणि तुम्ही हेही म्हणता की मला त्या 3 वर्षापूर्वीच्या जुन्या घटनेबद्दल बोलायचं नाही. पण आमची अशी अपेक्षा होती की तुम्ही स्पष्ट सांगावं की ह्याच्यामध्ये शरद पवार साहेबांचा काही रोल, काही भूमिका नव्हती, असं तुम्ही स्पष्ट डिनाय का अजून करत नाही? मला ह्याबद्दल बोलायचं नाही. तो माझा अधिकार आहे. बरोबर, प्रत्येकाचा संविधानाने तो मला दिलेला आहे. मी माझ्या अधिकारामध्ये काय वापर करावा लोकशाहीमध्ये तो पण दादा हे स्पष्ट बघतात. दादा कधी एवढं आधी राखून ठेवत नाहीत, म्हणून आम्हाला अपेक्षा आहे. मला हे आत्ता बाहेर सांगायचंच नाही. दादा, तुमच्या पक्षातल्या जितेंद्र आव्हाडांना देखील त्यांच्या विरोधात काही प्रकरणं निघाली, काही प्रकरणं सुरू आहेत. त्यावेळेस तुम्हाला तुमच्या पक्षाची भूमिका त्यांच्या समर्थनात राहिली. पण अजूनही अशा प्रकारे जर तपास यंत्रणाचा दबाव टाकणार असतील तर एक पक्षामध्ये एक चलबिचल होते, ती तुम्ही किंवा पडझड होऊ शकते. त्यासाठी तुम्ही काय करताय? नाही, आमच्या पक्षामध्ये पवार साहेबांच्यासारखं उत्तुंग
नेतृत्व व्यक्तिमत्व आहे, त्यांचा राजकारणाचा दांडगा अनुभव त्यांना आहे. राष्ट्रीय राजकारणात ते आहेत, राज्याच्या राजकारणामध्ये पण त्यांना सगळ्या गोष्टी फार बारकाईनं माहिती आहे, खडानखडा माहिती आहे. त्याच्यामुळं आज सगळेजण साहेबांच्या मूळच पक्षामध्ये आहेत. त्यामुळे अशा पद्धतीनं आज नाही म्हटलं तरी आमच्यातल्या नवाब मलिक साहेब ते सहन करतायत, अनिल बाबूंनी देशमुखांनी ते सहन केलं, भुजबळ साहेबांनी सहन केलं, मुश्रीफ साहेबांना आता तर त्रास चालू आहे, त्याच्यामध्ये जितेंद्रजींना मध्ये म्हणजे त्रास झालेला आपण बघितला, मला त्रास झालेला आपण बघितला. अशा अनेक व्यक्ती मध्ये धनंजय मुंडेंना पण त्रास झालेला तुम्ही पाहिला असेल, त्यांच्या बहिणीला वगैरे हे झालं. त्यामुळे धनंजय मुंडे काय भाजपच्या संपर्कात जवळ जातात असं वाटतंय? नाही, अजिबात नाही, अजिबात नाही वाटत. तुमच्या पक्षामध्ये मागे पक्ष कार्यालयाच्या बाहेर भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर लागले, असं कधी आधी बघितलं नव्हतं. 2-3 दिवस तिघांची पण लागली. अतिउत्साही कार्यकर्त्यांनी हे केलेलं काम आहे. वास्तविक असे पोस्टर्स लावून आणि जाहिरातबाजी करून कुणाला ते पद मिळत नसतं. त्याकरता तुम्हाला तो आकडा गाठावा लागतो 145चा. पण दादा, तुमच्या समर्थकांना वाटतं ना की दादांनी मुख्यमंत्री व्हावं? असं खूप जणांच्या समर्थकांना वाटतं. सगळ्या राजकीय तुमची क्षमता देखील आहे. सगळ्या राजकीय पक्षामध्ये अनेक नेतेगण असतात. आज भाजपमध्ये पण अनेकांना वाटतं की हे भाजपचे मुख्यमंत्री व्हावेत. तसं काँग्रेसमध्ये पण वाटतं तिथल्या कार्यकर्त्यांना, तसं आमच्यातल्याही कार्यकर्त्यांना वाटतं. उद्धव ठाकरे साहेबांच्या जवळच्या कार्यकर्त्यांना सगळ्यांना वाटतं. मनुष्य स्वभाव आहे. काही अतिउत्साही कार्यकर्त्यांना नाही आमचा नेता मुख्यमंत्री झालाच पाहिजे किंवा आमच्या नेत्या मुख्यमंत्री झाल्याच पाहिजेत असं वाटतं. पण तुम्ही स्वतःहून कधी इच्छा व्यक्त केली होती पवार साहेबांकडे की मला मुख्यमंत्री व्हायचं? नाही, मुख्यमंत्री व्हायचं आपल्याकडे ते मुख्यमंत्री पद आलंच नाही. 99ला 75 आले काँग्रेसचे, आमचे आले 58. ज्यांचे सगळ्यात जास्त आघाडी करताना मुख्यमंत्री पद त्यांना दिलं. प्रत्येकाची एक अपेक्षा असते, एक महत्वाकांक्षा असते. आम्ही पत्रकारितेमध्ये येतो तेव्हा जेव्हा सुरू करतो तर आम्हाला असं वाटतं की आपण कधी ना कधी संपादक व्हावं. तसं राजकारणात आलेल्या माणसाला एक मुख्यमंत्री व्हावं एक अपेक्षा असू शकते. असू शकते ना, परंतु ते अपेक्षा पूर्ण करण्याच्या करता तुमच्याकडे तो 145चा आकडा पण लागतो ना. आज कसा का होईना एकनाथराव शिंदे साहेबांनी तशा प्रकारे भूमिका घेऊन त्यांचे आणि भाजपचे मिळून तो आकडा पार केला. तेव्हाही आम्हाला वाटलं होतं की देवेंद्रजी मुख्यमंत्री होतील आणि एकनाथराव उपमुख्यमंत्री होतील, कारण ह्यांचे 105 आहेत आणि त्यांचे आता तेवढे आहेत म्हणजे 40. पण काही त्यांच्या वरिष्ठांचं ठरलं असेल. आपल्याला त्याच्याशी काय त्यांनी चर्चा केली त्या खोलात जायचं काही कारण नाही, तो त्यांचा प्रश्न आहे. दादा, तुम्ही आणि सुप्रियाताई भाऊ बहिणीचं नातं खूप छान आहे. सगळ्या सण समारंभाला आम्ही पाहतो की पवार कुटुंबीय एकत्र असतात. सुप्रियाताई केंद्रामध्ये आहेत, आपण राज्याच्या राजकारणात आहोत. आपल्याला कधी असं कधी वाटलं का की राज्याच्या राजकारणामध्ये NCP-तर्फे आपणच सर्वोच्च राहावं आणि आपल्याला आणखीन प्रोजेक्शन मिळावं आणि सुप्रियाताई केंद्रामध्ये ग्रो होत आहेत? मी तुम्हाला सांगू का, असं कुणी प्रोजेक्शन मला मिळावं आणि आपण इथं राहावं असं कोणाला मनात वाटून चालत नसतं. त्याला तुम्ही ज्या पक्षात काम करताय त्या पक्षातल्या कार्यकर्त्यांना, त्या पक्षातल्या आमदारांना, त्या पक्षाचा जो घटक आहे त्या घटकाला वाटावं लागतं, तर ते घडत असतं. असं कुणालाही वाटून उद्याच्याला आमच्यातल्याही बऱ्याच जणांना वाटेल, परंतु ते वाटलं तरी देखील तसं पाठबळ, तशी पाठीशी सगळ्यांची. पण तुम्हाला तर पाठबळ निश्चित आहे ना तुमच्या समर्थकांचं आणि पक्षामध्ये देखील त्या संदर्भात. परंतु आम्ही 145चा आकडाच गाठू शकत नाही ना आज. त्याच्याबद्दलची चर्चा करण्यात काय अर्थ आहे? प्रत्येक राजकारण्यांचं आपण पाहतो की एक राजकीय वारसदार ते सेट करत असतात. तुम्हाला तुमचा राजकीय वारसदार असं वाटतं का की पार्थने व्हावं? मी आपल्याला सांगतो, असं कुणीही राजकीय वारसदार करत नाही. मी राजकारणात जेव्हा चाललो, आमच्या घरामध्ये आमच्या आधीच्या फॅमिलीमध्ये पवारसाहेब राजकारणात होते, बाकी कुणीही राजकारणात नव्हतं. सगळेजण आपले आपले व्यवसाय करत होते. त्याच्यानंतरच्या आमच्या पिढीमध्ये मीच एकटा सुरुवातीला राजकारणामध्ये आलो. मला त्या गोष्टीमध्ये घरच्यांचा पहिल्यांदा सुरुवातीला विरोध होता, पण मला आवड होती, मी आपला करत राहिलो आणि नंतर त्याच्यामध्ये मी पुढं जात राहिलो. माझ्यानंतर काही वर्षांनी सुप्रिया आली. सुप्रिया तिच्या परीनं काम करते. ती आज पार्लमेंटमध्ये एक बेस्ट संसदपटू म्हणून तिला
नेहमीच नावाजलेलं जातं आणि तिचे भाषणं पण तुम्ही ऐकता. वेगवेगळ्या विषयावर ती चांगले अभ्यासपूर्ण बोलत असते. हे पार्लमेंटमध्ये आपण अनेकदा पाहिलेलं आहे. त्याच्यावर ती तिचं काम करते, मी माझं काम करतो. आणि आता आमच्या पुढच्या पिढीमध्ये रोहितलाच आवड होती. रोहितला आवड होती त्याच्यामुळे तो आला. त्याने तिथं एक मतदारसंघ निवडला, तिथं काम केलं आणि त्याच्यातनं लोकांनी त्याला निवडून दिलं. आता तो आमच्या पुढच्या पिढीमध्ये काम करतो. पार्थ संदर्भात तुमची काय भूमिका? नाही, त्याच्या संदर्भात मी तुम्हाला पुन्हा सांगतो की आपण ठरवून कुणाला आणू शकत नाही. पार्थला यायचंय की नाही? त्यांना उपजतच पाहिजे असतं. आमच्यामध्ये सगळ्या मुलांना मुभा असते. ज्यांनी कुणाला व्यवसाय करायचा त्यांनी व्यवसाय करायचा, ज्यांना ज्याच्यामध्ये आवड असेल त्यांनी ते करावं. आपण काही बळजबरी कुणाला करू शकत नाही. RR पाटलींचा सुद्धा रोहित पुढे आला, सांगितलं ना, जयंत पाटलांनी आता त्यांच्या मुलाला. आपण कुणालाच बळजबरी करू शकत नाही. ज्याला त्याच्यामध्ये इच्छा असेल, ज्याला जनमानस आपलंसं करता येत असेल ते पुढे जातील. राष्ट्रवादी जेव्हा चिंतन बैठक झाली होती त्यावेळेस आपण त्या बैठकीतून तिकडून त्यावेळेस नव्हतात. नाही नाही नाही, एक मिनिट. 2 दिवसाचं ते शिबिर होतं शिर्डीचं. हा, काय झालं त्याच्यामध्ये आम्ही भावंडांनी ठरवलेलं होतं बालीला जायचं. ह्या तारखा बुक झालेल्या होत्या 3 महिने आधी. आणि त्यावेळेस आमचं सगळ्यांचं ठरलेलं होतं की काही झालं तरी रद्द करायचं नाही. सगळे म्हणजे त्याच्यामध्ये माझी मोठी बहीण पण माझ्याबरोबर होती, सगळेच आम्ही होतो बरोबर. त्यावेळेस मग मी तिकडं गेलो. पहिल्या दिवशी मी हजर राहिलो. मी शिबिरामध्ये मार्गदर्शन केलं. शिबिरामध्ये शिबिर त्या दिवशी संपल्यावर मी तिथून गाडीत बसलो आणि डायरेक्ट एअरपोर्टला आलो. एअरपोर्टला माझं त्या दिवशी 1:30 वाजता विमान होतं. अक्का आणि बाकीचे सगळे पण 1:30 वाजता तिथं पोचलेले होते. आणि मग आम्ही तिथून गेलो. त्याच्यावर दुसऱ्या दिवशी मला हजर राहता आलं नाही. आता तुम्ही मला सांगा, आपण राजकीय जीवनामध्ये काम करत असताना कधी नव्हे तो एक प्रोग्राम ठरलेला आहे आणि फार विचारांती ठरवलेला होता. आणि त्यावेळेस सगळ्यांनी ठरवलेलं तर किती महत्त्वाचं काम आलं तरी टाळायचं नाही. त्यामुळे मला पण पक्षाची बैठक पण आधी ठरली होती ना? नाही नाही नाही, पक्षाच्या बैठकी ह्या तुमचं नियोजन आधी होतं, कौटुंबिक नियोजन आधी होतं. 3-4 महिने, कारण आमचे सगळेच बहिणी असतील, मेवणे असतील, बंधू असतील, हे भाऊजाई असतील, सगळेजण आपापल्या कामामध्ये असतात. आमच्यातलं कुणीच मोकळं नसतं, हे तुम्हालाही माहिती आहे. त्याच्यामुळं सगळ्यांनी तारखा ठेवलेल्या होत्या, तिकीटं बुक केलेली होती, सगळ्या काही गोष्टी झालेल्या होत्या. पण राजकीय चर्चांना खूप उदाहरण आलं की पवारसाहेब एवढे येत आहेत अशा परिस्थितीमध्ये. असल्या गोष्टीला मी महत्त्व देत नाही. आपलं मनामध्ये क्लिअर आहे ना, मी सांगितलं ना, काही झाकून ठेवलं का? उद्याच्याला जर आम्ही इतके दिवस एकत्रपणे, आज माझं वय 63 आहे, मग अशा वेळेस जर आपण कुठं जायचं ठरवलेलं होतं, ते खूप आधी 2-2.5 महिने ठरलेलं होतं. आणि एक दिवस तिथं जाता, एक तर साहेब त्या शिबिराला येणार नव्हते, हे लक्षात घ्या. साहेबांच्या तब्येतीमुळं ते शिबिराला येणार नव्हते. परंतु त्यांनी शेवटभर साहेब शिबिराला आले. साहेबांना असे कार्यक्रम साहेब टाळूच शकत नाही, तो त्यांचा स्वभाव आहे. हे आम्ही अनेक वर्ष बघतोय. त्यांनी आल्यानंतर त्यांनी भाषण केलं, म्हणजे लिहिलेलं वाचायला त्यांनी मला वाटतं दिलीपरावांना का कुणाला सांगितलं, आणि कुणाच्या ध्यानीमध्ये पण नाही. आता तुम्हीच हे काढलं की असं असं झालं, तेव्हा जयंतरावांनी विचारलं तर जयंतरावांनी सांगितलं की दादांचा आजोळ जवळ आहे, देवळाली प्रवरा तिकडे गेले, असं त्यांनी सांगितलं. ते आता ते आजोळ आणि बाली याचा आता थोडा खुलासा होतो. ठीक आहे ना, त्याच्यात एवढं असं काय आकाश तांडव एकत्र झालंय, आकाश पाताळ एक झालंय. असं आहे ना की पवारसाहेब आले आणि अजितदादा निघून गेले, त्यामुळे चर्चेला उदाहरण काही बिघडत नाही. अशी घटना घडते. दादा नाराज अशी चर्चा होती. त्यावेळेस मी आजारीच पडलो असतो तर काय झालं असतं? ती परिस्थिती वेगळी असती. मी तुम्हाला, काही लोकांना खरंच माहिती नाही अजित पवारचा स्वभाव. मी नाराज असेल तर मी तोंडावर सांगणारा माणूस आहे, मी छक्क्या पंजातला माणूस नाहीये. आणि मी नाराजी दाखवायची कशाला? माझ्या पक्षामध्ये मला जे काही सांगायचं मी पक्षाच्या व्यासपीठावर सांगेल ना. सगळ्या लोकांच्या डंका पेटायचं माझं काय कारण आहे? आणि मी आजपर्यंत पण काम करत असताना जी गोष्ट मला पटली नाही त्यावेळेस मी वरिष्ठांना सांगितलं की बाबा इथं मी राजीनामा देतो, मला जरा बाजूला व्हायचंय, मला हे असह्य होतंय, आणि मी बाजूला झालो. पण प्रसारमाध्यमांमध्ये
एका गटामध्ये निश्चित अशा प्रकारच्या बातम्या सोडल्या गेल्या की दादा नाराज आहेत आणि म्हणून निघून गेले. मी त्याला महत्त्व देत नाही. दादा, ही पक्षांतर्गत नाराजी असते, ही विरोधी पक्षांची देखील असते, तिथे थोडी एनकॅश कधी कधी करता येते. मध्यंतरीच्या काळामध्ये पंकजा मुंडे पक्षात नाराज आहेत अशी चर्चा होती आणि तुमची काही वक्तव्य किंवा तुमच्या पक्षाकडून असे एक संदेश दिले गेले होते की पंकजा मुंडे जर आमच्याकडे येत असतील तर स्वागत आहे. असं काय होतं? मी कधीही तशा प्रकारचं वक्तव्य केलेलं नाही. माझा स्वभाव फार स्ट्रेट फॉरवर्ड आहे. प्रत्येकाचा आपला आपला स्वतःचा विचार आहे, स्वतःची मतं आहेत आणि ज्यांनी त्यांनी स्वतः निर्णय त्या ठिकाणी घ्यावा. पण पंकजा मुंडेंनी आपल्याकडे यावं असं वाटत होतं नाही. पक्षात? उद्याच्याला कुठलाही पक्ष पंकजा मुंडे म्हणून नाही, कुठल्याही पक्षामध्ये बेरजेचं आम्ही परवाच 12 तारीख जयंती झाली चव्हाण साहेबांची. चव्हाण साहेबांची जी पुस्तकं आम्ही वाचतो किंवा त्यांच्याबद्दलची माहिती जुन्या राजकीय नेत्यांना विचारतो त्यावेळेस असं सांगितलं जातं की चव्हाण साहेबांनी नेहमी बेरजेचं राजकारण केलं. चव्हाण साहेब काँग्रेसमध्ये काम करत होते तरी त्या काळामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये शेतकरी कामगार पक्ष फार स्ट्रॉंग पक्ष होता. पण चव्हाण साहेबांनी त्या पक्षातले अनेक दिग्गज नेते हे काँग्रेसमध्ये घेतले आणि त्याच्यातनं काँग्रेसला बळकटी आणली आणि शेतकरी कामगार पक्ष थोडासा त्याची ताकद कमी करण्यात आली. प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. बेरीज राजकारण करताना बेरीज करावीच लागते. वजाबाकी करून तुम्ही राजकारणात टिकूच शकत नाही. त्याच्यामुळं बेरीज करणं काय वाईट आहे? आम्ही पण जिथं शक्य असेल तिथं बेरीज करण्याचा प्रयत्न करतोच. म्हणजे असा कुठला नेता येत असेल तर त्याचं स्वागत आपण कुणीही ज्या नेत्यामुळं तुमच्या पक्षामध्ये फायदा होणार आहे, तुमच्या पक्षाचं नुकसान होणार नाही, त्या येणाऱ्या नेत्याची प्रतिमा पण जनमानसामध्ये चांगली असेल, येणारा नेता देखील किमान त्या तालुक्यामध्ये त्या जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादीची ताकद वाढवणारा असेल तर आपण त्याचं स्वागतच करत असतो. आम्हीच काय, इतर कोणी दुसऱ्याही पक्षात जाणार असतील तर त्यांचं स्वागत ते दुसरे पक्ष करतातच. आता आपण पाहतोय की शिवसेना आणि राष्ट्रवादीची जवळीक चांगली आहे. आपले आणि उद्धव ठाकरेंचे इक्वेशन फार सुंदर आहे. पण काँग्रेसचा, महाविकास आघाडीचा विचार करता काँग्रेसचा आणि शिवसेनेतला थोडासा दुरावा वाढतोय असं चित्र कधी कधी दिसतं. याचा परिणाम मुंबई महापालिकेच्या निवडणुकांवर होईल का? मला तसं दिसत नाही. कारण उद्धव ठाकरे साहेबांचं, बाळासाहेब थोरातांचं, अशोक चव्हाण साहेबांचं फार चांगलं जमतं. इव्हन पृथ्वीराज बाबा पण मुख्यमंत्री असताना पण म्हणजे त्यांचंही उद्धव ठाकरे साहेबांशी चांगलं जमतं. त्याच्यामुळं काही पक्षामध्ये असे नेते असतात की थोडंसं ते सगळ्यांना बरोबर आपण घेऊन गेलं पाहिजे असं न समजता आपण आपलाच पक्ष एकट्याच्या ताकदीवर पुढे नेला पाहिजे असाही विचार करणारे काही नेते वेगवेगळ्या पक्षात असतात. काही गोष्टींना ना करत असतात. ते आता ज्याचं शेवटी कसं आहे, काँग्रेसमध्ये कुणी जरी किती काय म्हटलं तरी अंतिम निर्णय दिल्लीमधनं सोनियाजी, राहुलजी, खरगेजी जे घेतील तोच आहे. बरोबर आहे का नाही? सीट शेअरिंग हा कळीचा मुद्दा राहील ना 3 पक्षांमध्ये. तो आता येऊच शकत नाही. त्याच्या संदर्भामध्ये मधी आम्ही गेल्या काही दिवसापूर्वी अजिंक्य तारा म्हणून अंबादास दानवे साहेब विरोधी पक्ष नेते विधान परिषद त्यांचा बंगला आहे, तिथं उद्धव ठाकरे साहेब, मी, जयंत पाटील, मला वाटतं धनंजय मुंडे, त्याच्यामध्ये आपले बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, नाना पटोले, संजय राऊत साहेब, अंबादास दानवेजी, सुभाष देसाई, आम्ही सगळे बसलो होतो ना. तुमचं आणि उद्धव ठाकरेंचं इक्वेशन फार चांगलं आहे. आता परवा देखील पोडियमवर बोलताना जेव्हा उद्धव ठाकरे आले तेव्हा आपण थांबलात आणि उद्धव ठाकरेंना त्यांना प्राधान्य दिलं. शेवटी आपली काही परंपरा आहे, संस्कृती आहे. आम्ही त्यांच्या नेतृत्वाखाली 2.5 वर्ष सरकारमध्ये काम केलं. राज्याचे प्रमुख म्हणून त्यांनी ह्या राज्याचं नेतृत्व त्या ठिकाणी केलेलं आहे. कोरोनाच्या अतिशय संकटाच्या काळामध्ये त्यांनी राज्याला एक नेतृत्व देण्याचा प्रयत्न, ते कोरोनामधनं आपल्या राज्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न त्यांनी त्यांच्या परीनं केला आणि त्याच्यामुळं ते आले. माझं जवळपास तिथं बोलणं सगळं झालं होतं. अंबादास दानवे बोलत होते तेव्हा मागणं कोणी सांगितलं की बाबा उद्धव ठाकरे साहेब आले आणि माझं बोलणं जवळपास झालंच होतं. एखादा मुद्दा राहिलेला होता
त्याच्यामुळे मी लगेचच बाजूला झालो आणि त्यांना तिथे त्यावेळेचा एक व्हिडिओ व्हायरल झाला. तो आहे, त्याच्यामध्ये मी एक डोळा मारलेला आहे. त्याच्यात काय झालं, मी असा होतो आणि इकडच्या बाजूला एक पत्रकार मित्र, माझा दादा माझा एकच प्रश्न आहे, मला विचारू द्या तुम्ही नंतर उद्धव ठाकरे साहेबांना. तर मी त्याला म्हणलं थांब रे, की आता साहेब आले तर साहेबांचं होऊ दे, मी तुला नंतर बोलतो. असं ते झालं. फक्त ते बोलताना थांब असं म्हणण्याच्या ऐवजी डोळा मारला गेला. तर त्याचं एवढं काही, दादांनी डोळा का मारला, डोळा का मारला, एवढे वेगवेगळ्या प्रकारची चर्चा, ते त्याला अर्थच नाही. आणि काय झालंय मी बघतो की हे का वाढलंय, अलीकडच्या काळामध्ये चॅनल्स झाले जास्त आणि सोशल सगळ्यांना मीडिया काही ना काही दाखवावं लागतं. सोशल मीडियावर पण दाखवावं लागतं, प्रिंट मीडियामध्ये पण त्याला व्ह्यूज मिळतात ना, लाईक्स मिळतात ना. ऐका ना, काही वर्ग आता एवढ्या 13-13.5 कोटी जनतेमध्ये काही लोक अशा गोष्टीला लाईक्स देणारे असणारच ना. जेवढ्या व्यक्ती तेवढे माध्यमं बदलत आहेत ना दादा. पूर्वी एक प्रिंट मीडिया होतं, टीव्ही आलं, आता सोशल मीडिया आलं. या वेगवेगळ्या आम्ही माध्यमांनुसार कुठं काय म्हणतो, आम्ही एवढंच म्हणतो की कधी कधी काही गोष्टी सत्यता न पारखता त्या दाखवल्या जातात, ते चुकीचं आहे. आणि नंतर मग आम्ही सांगतो अहो हे घडलंच नाही आणि मग ते विड्रॉ केलं जातं. हे चुकीचं आहे. थोडंसं तरी आम्ही आमची विश्वासार्हता टिकवण्याच्या करता आम्ही आमच्या परीनं काम केलं पाहिजे. माध्यमाने देखील करा. आणि तसंच सोशल मीडियामध्ये किंवा मीडियामध्ये काम करणाऱ्यांनी तशाच पद्धतीनं केलं पाहिजे अशी आमची विनंती आहे. करायचं नाही करायचं त्यांचा अधिकार. आपला विषय चालला होता की उद्धव ठाकरे आले आणि ते सुरुवात मग त्यांनी मी केली. बाजूला तुमचं बोलणं झालं होतं, म्हणजे याचा अर्थ नेहमी एक दिसते मुद्दा राहिला होता माझा आणि तो सारखा म्हणत होता, मी म्हटलं थांब झालं नाही, म्हणजे याचा अर्थ या येत्या काळात, पुढच्या काळात महाविकास आघाडी तुम्ही पुन्हा एकत्र आहातच. म्हणजे पुन्हा जर काही संधी मिळेल तर शेवटी पुन्हा उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री पदासाठी तुमची चॉईस राहणार आणि दादा उपमुख्यमंत्री राहणार. आता त्या संदर्भामध्ये पहिलं टार्गेट काय की आपल्या सगळ्यांचं मिळून सरकार कसं येईल हे पहिल्यांदा टार्गेट. उगीच गुडघ्याला बाशिंग बांधायचं त्याला मला अजिबात आवडत नाही. पहिल्यांदा जनाधार आपल्या सगळ्यांच्या बरोबर कसा राहील, जास्तीत जास्त संख्या खासदारकीला आमदारकीला कशी निवडून देईल, ह्या गोष्टीला महत्त्व दिलं पाहिजे असं माझं मत आहे. दादा, आपण आणि पवार कुटुंबीय देखील महाराष्ट्रातल्या साहित्यिकांना, कलावंतांना नेहमीच एक आदर दिलेला आहे, त्यांचा सन्मान ठेवलेला आहे. मध्ये आपण आता महाराष्ट्रामधली एक जी नर्तिका आहे गौतमी पाटील, तर तिच्याविषयी आपण काही वक्तव्य केलं. त्याच्यानंतर तिने माफी देखील मागितली. ती एक नर्तिका आहे, ती डान्स करते, तिचे शो होत आहेत, तिला भरपूर फॅन फॉलोईंग येते. आपण आक्षेप घेतलात. तिने असं म्हटलं की मी पूर्वी माझे जे अंगविक्षेप हावभाव होते ते पूर्वीचे होते, आता मी करत नाही. ती तुमची नाराजी दूर झाली का? त्याच्यामध्ये नाराजी फार का ठेवायचीच नसते, लगेच दूर झाली. एखादी गोष्ट एखाद्याने केली आणि त्याच्या संदर्भामध्ये त्यांनी दिलगिरी व्यक्त केली, आपली परंपराच आहे. आपण आता कधी काही, तुम्ही पण बोलत असताना एखादी गोष्ट चुकली तर मी दिलगिरी व्यक्त करतो आणि पुढे आपण जातो. काही जण हट्टीपणा करतात, नाही मी माझ्या मताशीच ठाम राहणार. तर तिथं मात्र प्रॉब्लेम होतो की त्यांनी तिथं दिलगिरी व्यक्त करत असतानाही तो त्या मताशी ठाम राहतो. त्याच्यातनं नवीन प्रश्न ज्यावेळेस निर्माण होतात त्यावेळेस खरं तर समंजसपणा दाखवला पाहिजे. त्या संदर्भामध्ये काहींनी आमच्या पक्षांतर्गत असं झालं की पक्षाचे कार्यकर्ते अशा प्रकारचे कार्यक्रम पक्षाच्या बॅनर खाली घेत आहेत. म्हणून मी ज्यांनी ज्या त्या कलावंतांनी आपली आपली कला सादर करत असताना जे काही नियमावली ठरवलेली आहे त्या नियमावलीच्या अधीन राहून त्यांनी त्यांची कला सादर करायला कुणाचाच विरोध असायचं काहीच कारण नाही. दादा, एक शेवटचा प्रश्न. पाटबंधारे विभागाची जेव्हा चौकशी सुरू होती आणि नंतर ती मधल्या काळात थंड झाली, तुम्ही आणि देवेंद्रजींची काही जवळीक आली म्हणून ती थांबली, असं काही कानावर येत आहे? आपल्याला लक्षातच येत नाही. ही चौकशी थांबलेली नाहीच. ही चौकशी झाली. आम्हाला त्या चौकशीमध्ये आम्हाला अनेकदा प्रश्नावली आली, आम्ही अनेकदा त्या प्रश्नावलीची उत्तरं दिली. मी स्वतः ACBच्या कार्यालयामध्ये 5 तास चौकशीला सामोरं गेलेलो होतो. कुठल्याही व्यक्तीच्या बद्दल चौकशी करण्याचा अधिकार ज्या एजन्सीला आहे, त्यांनी तुम्हाला जर काही नोटीस वगैरे काढली तर ते उत्तर देणं तुमचं काम आहे, कारण तुम्ही भारतीय नागरिक आहात. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये कोडबाजी झाली. आत्ता एक मुंबईमध्ये
जे काही चाललेलं होतं कोकणातल्या कामांच्या संदर्भामध्ये त्याच्याबद्दलचा निकाल लागला, त्यामध्ये अनियमितता काही ठिकाणी झालेली होती. भ्रष्टाचार झाला असता तर बाबा तुम्ही सचिव आहात आणि सचिवांनी काही आदेश दिलेले आहेत की हे अशा अशा पद्धतीनं केलं पाहिजे आणि मंत्र्यांनी ते ओव्हर रूल करून तसं नाही हे असं केलं पाहिजे, असं कुठंच काही झालेलं नव्हतं. उलट आम्ही आमच्या काळामध्ये सुधारित प्रशासकीय मान्यता सुप्रमा म्हणतात, सुप्रमा आम्ही द्यायचो. तर मी कामं लवकर उरकण्याच्या करता देत होतो. त्यावेळेस माझ्यावर ॲलिगेशन झालं की 100 कोटीच्या प्रोजेक्टला 500 कोटीची सुप्रमा दिली. तुम्ही आता माहिती काढा, आता कॅबिनेट सुप्रमाला मान्यता देते. तेवढ्याच 2-2 हजार कोटी, 3-3 हजार कोटी, 4-4 हजार कोटी अशाच्या सुप्रमाला मान्यता जातात. पण कॅबिनेटने दिली म्हणून कोणी चर्चा करत नाही. ती एकट्या अजित पवारने केली होती. अजित पवारची बदनामी करण्याच्या करता पूर्णपणे यंत्रणा राबवली गेली. 70,000 कोटी कशाला म्हणतात. माझ्यावर आरोप ज्या साली झाला 2009-10ला, मी 9ला तर ते खातं सोडलं. त्याच्यानंतर माझ्याकडे ऊर्जा खातं आलं, त्याच्यानंतर माझ्याकडे फायनान्स आलं, प्लॅनिंग आलं, एक्साईज आलं, अशी वेगवेगळी खाती आली. पण हे सगळं होत असताना तिथपर्यंत त्या खात्यावर खर्चच पगारासहित 42,000 कोटी झाला होता. आता 42,000 पगारासहित महाराष्ट्राची निर्मिती झाल्यापासून खर्च आणि 70,000 कोटीचा भ्रष्टाचार. शेवटी आरोप करणाऱ्या करू शकतात, उत्तर द्यायचं काम आपलं असतं. ज्यावेळेस ही न्यायव्यवस्थेमध्ये जाते त्यावेळेस न्यायव्यवस्था देखील ते पाहते आणि त्याच्यातनं काही म्हणजे जास्त नाही निघालं म्हणजे काहीतरी इथं गडबड झाली. उद्या मी तुमच्यावर एक 50,000 कोटीचा आरोप केला आणि त्या आरोपात तथ्यच नसेल तर पुढं काही दिवसांनी त्याच्यात काही निघालं नाही तर बाकीच्यांनी म्हणायचं का काहीतरी मिळतं, म्हणजे मॅच फिक्सिंग झालेलं दिसतंय, काहीतरी मिलीभगत झालेली दिसते. अशाला अर्थ नाही ना. शेवटी अंतिम निर्णय तर न्यायव्यवस्था देते. निश्चितच दादा, अतिशय दिलखुलास उत्तरं आपण दिलीत. मात्र त्या पहाटेच्या शपथविधीबाबत तुम्ही अजूनही बोलायला तयार नाही. कधी मौन सोडणार? कधी बोलणारच नाही त्याविषयी? ते सिक्रेट राहणारच, त्या फाईल सिक्रेट राहणारच. माझं हे का मी माझा विचाराचा आहे, मला ज्यावेळेस वाटेल त्यावेळेस मी सांगेन. आज मला वाटत नाही पुढं मला सांगून नवीन प्रश्न सध्या तरी निर्माण करायचे नाही. तुम्ही कधी पुढे आत्मचरित्र किंवा पुस्तक लिहिणार आहात? मी अजून तो काही विचार केला नाही, पण बरेच जण सुचवतात लिहा वगैरे. बघू, ज्या त्या वेळेस ज्या त्या गोष्टीचा विचार करू. धन्यवाद. आपण अतिशय मोकळा संवाद साधलात. न्यूज 18 लोकमतला वेळ दिला. धन्यवाद.